घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. त्याच्यात महिला आहेत आणि त्यांनी केलेले मुद्दाम आणून ते ठेवणार आहेत आणि 30-40 वर्ष ती सांभाळलेले असतात आणि ते मुद्दाम लहान हवे तेवढीच, म्हणजे जास्तीत जास्त 2-2.5 फुटापर्यंत ते वृक्ष दिसावे. म्हणजे जे बागेमध्ये लावले तर 60-70 फुटाचा होतो वृक्ष, तो 2 फुटामध्ये, परंतु त्याचे सगळे जे गुण आहेत त्याचे जे असतात ते त्यात दिसायला पाहिजेत असं ते फार छान असतात. शिवाय पुष्परचनाही असतात तिथे, त्यांच्या स्पर्धाही असतात आणि स्पर्धा म्हणजे फुलांच्या स्पर्धा असतात, भाजीपाल्यांच्या स्पर्धा असतात. एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन याचं उद्घाटन शुक्रवार 23 तारखेला दुपारी 12:30 वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार आहे आणि ते प्रदर्शन 5 दिवस चालणार आहे. त्यामध्ये पुष्कळ प्रकारच्या पुष्परचना आहेत, बाग आम्ही सजवलेली आहे. त्यानंतर बोन्साय नावाचे वृक्ष, छोटे वटुवृक्ष ज्यांना म्हणता येईल, त्या वृक्षांचं एक प्रदर्शन आहे आणि इकिबाना आणि पुष्परचना याचे देखील 2-3 चांगल्या आमच्या कलावती महिला आहेत, त्यांनी केलेली पुष्परचना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सबंध बागच या निमित्तानं सजवलेली आहे आणि त्यासाठी आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 लाख रोपं, फुलावर आलेली रोपं तयार केलेली आहेत. आणि ही बाग सजवण्याकरता जी रोपं तयार करतो आम्ही, ती गेले 2.5-3 महिने आमचे कामगार मंडळी जे आहेत ती रात्री 11 वाजेपर्यंत काम करून ही बाग सजवण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. मुख्य म्हणजे हे प्रदर्शन आम्ही आमचे मित्र, आमच्या बागेचे ट्रस्टी आणि आमच्या बागेवर प्रेम करणारे ते जागतिक कीर्तीचे इकॉलॉजिस्ट, निसर्गावर प्रेम करणारे निसर्गसेवक यांच्या स्मरणार्थ हे प्रदर्शन आपण त्यांच्या स्मरणार्थ समर्पित करत आहे. दरवर्षी असतात, परंतु त्याच्याहीपेक्षा काही आमचे निसर्ग नर्सरीमध्ये वगैरे काम करणारे किंवा याच्यामध्ये काम करणारे जे लोक असतात ती त्यांची काही खास वृक्ष, त्याची रोपं वगैरे ते घेऊन येतात आणि ती तुम्हाला पाहायला मिळतील. ओके.